सकाळी मी भाजीपाला आणायला शेतात गेले तर तिथे मला एक मुळा दिसला आणि त्याची एवढी जास्त ग्रोथ झाली होती की तो पूर्ण जरड आलेला होता. आणि आता एवढा जरड मुळा आपण सॅलेड म्हणून पण खाऊ शकत नाही ना. मी त्याचे पराठे करणार आहे, मग काय फेकून देणार नाही. याला वापरणार आहे मी एका वाळवणाच्या रेसिपीमध्ये, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे मुळा, पत्ताकोबी, कच्ची पपई, गाजर, टमाटर, थोडी हिरवी मेथी आणि कोथिंबीर आणि भिजलेले पोहे. मुळ्याची पपईची साल काढून घ्यायची, त्याला किसून घ्यायचं. पपईच्या बिया काढून त्यालाही किसायचं. आता पत्ताकोबी मी अर्धीच घेतलेली आहे, त्याचाही किस केला आणि सोबतच गाजरही किसून घ्यायचं. टोमॅटो आपल्याला किसायचं नाहीये, त्याला छान असं बारीक चिरून घ्यायचं. या भाज्यांचं प्रमाण काही फिक्स नाहीये, थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता, पण गाजर जरा जास्त प्रमाणात घ्यायचे. आता एक मोठं भांडं घेऊन त्यात सर्व किसलेल्या वस्तू टाकायच्या, सोबतच पोहे टाकायचे. पोहे जसं आपण नाश्त्याला पोहे बनवताना जसे भिजवतो तसेच भिजवून घ्यायचे. आता मसाले अगदी बेसिक आहे, तिखट, जिरं, धने पावडर आणि मीठ. सोबतच भरपूर असे कच्चे तीळ टाकायचे. सर्व गोष्टी छान अशा मिक्स करायच्या, सर्व एकजीव करून घ्यायचं आणि थोडं सारण एका छोट्या भांड्यामध्ये घेऊन त्याला छान असं चुरून घ्यायचं. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण त्याला छान असं चुरू शकत नाही, म्हणून थोडं थोडं घ्यायचं आणि कणिक जशी आपण मळतो तशा प्रकारे छान असं याला मिक्स करायचं. न चुरता जर तुम्ही बनवले ना तर ते फुटून जातात. असं गोळा बनवून हातावर थापायचा आणि प्रत्येक वेळी थोडं थोडं सारण घेऊन त्याला मळून अशा प्रकारे शेप देऊन त्याला आपण बनवून घ्यायचं. आणि मग सर्व बनवून झाले की 4-5 दिवस छान अशी त्याला ऊन दाखवायची. आता या रेसिपी मधली सर्वात महत्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही 4-5 दिवस याला ऊन दाखवता तेव्हा ते कडक असतानाच उन्हातच त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. कारण जर तुम्ही ऊन गेल्यावर संध्याकाळी किंवा रात्री ते डब्यात भरले तर ते परत नरम पडतात. म्हणून 4-5 दिवसांनी ऊन दाखवून झाली, ती कडक आले की लगेच डब्यात भरून ठेवायचे. आता सर्व प्रोसेस तर करून झाली, पण याला म्हणतात तरी काय? याला विदर्भामध्ये म्हणतात सांडगे, जो एक वाळवणाचा प्रकार आहे. पूर्ण वाळल्यावर हे सांडगे असे काहीतरी दिसतात. याला लो फ्लेमवर कमी तापलेल्या तेलात तळायचं, कारण खूप जास्त तापलेलं तेल असलं की ते लवकर जळून जातात. म्हणून कमी तापलेल्या तेलामध्ये याला डीप फ्राय करायचं आहे. जसं पापड, शरण्या आपण खिचडी किंवा भाजीपोळी सोबत चवीला खातो त्यातला हा एक प्रकार आहे. छान असे खुसखुशीत लागतात. काही लोक तर याला असंच खातात. तुम्ही पण हे नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच कमेंटही करा. बाय.